गुड मॉर्निंग. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज अक्षय तृतीयेनिमित्त आमच्या घरी येणार होते पाहुणे, म्हणून मम्मी पप्पांनी आज सुट्टी घेतलेली. यार मम्मी घरी असली ना का फार छान वाटतं, कारण रोज माझं ऑफिस आणि ती खानावळीत असल्यामुळे आम्हाला जास्त टाईम स्पेंड नाही करता येत. तर मम्मी मला बोलली की मी बाकीचं आवरून घेते, तू फक्त कांदा पोहे बनव. मी बोलली ओके, नॉट अ बिग डील. आपल्याला फक्त पोहेच तर बनवायचेत, मग आरामच आराम. पण हे विसरून गेले की ती आई आहे. मुलांना लालच देऊन काम कसं करायचं ना ते तिला बरोबर माहीत असतं. मस्त कांदा पोहे बनवायला घेतले. थोड्या वेळातच पोहे रेडी झाले. आता पोहे असल्यावर चहा तर हवाच. मग मस्त आलं टाकून चहा बनवून घेतला. नाश्ता वगैरे झाला. मग मम्मी मला बोलते, आता मी कपडे लावलेले मशीनला ते वाळत घाल. म्हटलं आता ही मला बोलली का फक्त पोहे बनव. म्हटलं चला ठीक आहे, तेवढं करते, कारण तिची पण धावपळ होते. तेवढं करून मी आराम करते. मी कपडे लावून घेतले, थोडा वेळ बसले तर लगेच आवाज आला, वाळत घातलेले कपडे काढलेस ना, त्याच्या घड्या घालून घे. भाई साहब, म्हटलं आज नो आराम. ही काय मला आज बसवून देणार नाही. फटाफट घड्या घालून घेतल्या. त्यानंतर माझं पण वॉर्डरोब जरा अरेंज करायला घेतलं, कारण वीकडेजमधल्या धावपळीमुळे बिलकुल टाईम नाही भेटत. मग मला फक्त सॅटर्डे संडेच टाईम भेटतो. आता तिने मला बोलवलं आहे किचनमध्ये हेल्प करायला. बघा, आता एक काम सांगून मी माझ्याकडनं 3-4 कामं करून घेतली. आता मला किचनमध्ये मदत करायला बोलवलंय. म्हणजे कधीच मी तुला एक काम सांगते, अशा गोष्टीवर कधीच भ्रमात राहू नका आईच्या. इथे बाकीच्या मुली मस्त साड्या वगैरे नेसून बाहेर जात आहेत, सोनं वगैरे खरेदी करतायत, आणि मी काय करते, घरात बसून काम. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.